आपला 5वा धडा आहे स एव परमाणु. तुम्हाला परमाणू विषयी बऱ्याच गोष्टी माहिती आहेत नाहीत हे तुम्हाला माहिती, पण तुम्ही ऍटम वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, आता परमाणू शब्द नवीन असेल पण ऍटम वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकलेल्या आहात, त्याच्यामुळे तुम्हाला याच्याविषयी काही फार नवीन सांगायला लागते असा एक प्रश्न नाहीये. त्याच्यामुळे हा जो धडा आहे हा धडा तुम्हाला सायन्सच्या दृष्टीने आणि थोडीशी चिकित्सा वाढवण्याच्या दृष्टीने आणि संस्कृतच्या दृष्टीने या दोन्ही दृष्टीने महत्वाचं तर आहेच, शिवाय तो संवाद पाठ आहे त्याच्यामुळे संवाद कसा करता येईल याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला याच्यातून माहिती मिळणार आहे. त्याच्यामुळे आता आपण हा जो धडा पाहतोय आपण धड्याला सुरुवात करूया. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ही माहिती दिलेली आहे बघा. विश्वस्य उत्पत्ती विषये नैके सिद्धांताः प्रतिपादिताः. थोडक्यात आपण माहिती बघूया आणि मग आपण धडा बघूया. विश्वस्य उत्पत्ती विषयी, विश्वाच्या उत्पत्ती विषयी अनेक सिद्धांत प्रतिपादिताः मांडले गेलेले आहेत. नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः. अनेक प्राचीन सिद्धांत कालवश झाले. विज्ञानाचा तो नियमच आहे की एक नवीन नियम आला की मागचे जे जुने असतात ते कालबाह्य होत जातात किंवा ते काळाच्या पडद्याआड जातात, ते जुने होऊन जातात. नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः. आणि नवीन सिद्धांत हे विज्ञानाने, वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञांनी स्वीकारलेले आहेत. म्हणजे जे जुने सिद्धांत आहेत ते कालवश झाले आणि जे नवीन आहेत ते शास्त्रज्ञांनी स्वीकारलेले आहेत. विज्ञानामध्ये ही गोष्ट असते की विज्ञानामध्ये कुठली गोष्ट परमनंट नाहीये की आज जी गोष्ट आहे ती उद्या तीच असेल किंवा आज जो नियम आहे तो उद्या तोच असेल असं सांगता येत नाही. त्याच्यामुळं विज्ञान हे सतत बदलत असतं. ऍटम किम यूयम बिग बँग इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव. बिग बँग हा जो शब्द आहे हा बऱ्यापैकी सगळ्यांना परिचित आहे. बिग बँग थेअरी तुम्हाला माहिती आहे. आता या थेअरी विषयी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मला एक आज नवीन थेअरी सापडली. मी ज्या वेळेला आता याच्यासाठी गुगलवर सर्च केलं, बिग बँग थेअरी असं ज्यावेळेला सर्च केलं त्यावेळेला मला जे काही चित्र बघायला मिळाली ती फार वेगळी होती. कुठल्या तरी सिरियलची किंवा कुठल्या तरी पिक्चरची चित्र ती होती. बिग बँग थेअरीसाठी मला 3-4 स्क्रीन स्क्रोल करावं लागलं आणि त्यावेळेला मला मग ती मला पाहिजे ती सायन्सच्या संदर्भातली बिग बँग थेअरी सापडली. म्हणजे लोकांनी किती प्रगती केलेली आणि हा आपला नवीन सिद्धांत आपल्याला दिसतोय की बिग बँग थेअरीच्या संदर्भातला, की जे सायन्सचा शोधायला गेलं तर आपल्याला नवीन कुठल्या तरी पिक्चरचे किंवा सिरियलचेच तुम्हाला चित्र बघायला मिळतात. आता अशी कुठली तरी सिरियल होती की नाही हे मला माहित नाही, पण ते चित्र दिसली त्याच्यावरून काहीतरी असा काहीतरी प्रकार असणार आहे ही गोष्ट गृहीत आहे. तुम्हाला बिग बँग हा शब्द माहिती आहे त्याच्यामुळे याच्याविषयी काही फार सांगत नाही आणि तो परिचित आहे. आधुनिक विज्ञानशास्त्रे ऍटम इति सिद्धांत विषय जाणीथ. ऍटम विषयी तुम्हाला बरंच काही माहिती आहे. मूल कारणम द्रव्यस्य. आणि हे काय आहे की ऍटम म्हणजे अणु हा काय आहे, द्रव्याचं, पदार्थाचं मूल कारण आहे. स एव एलिमेंट इति मन्यते. त्यालाच एलिमेंट असं म्हटलं जातं. प्राचीन शास्त्रे तु विज्ञान अभ्यासक्रमे युष्माभिः ऍटम विषये किम किम अध्ययनम कृतम परमाणु निर्मितेः मूल कारणम इति कथितम. म्हणजे याच्याविषयी काय सांगितलेलं आहे की ऍटम हा काय आहे, परमाणू किंवा परमाणू हा जो आहे हा पदार्थाचं मूळ कारण आहे. परमाणु हो वैशिष्ट्यानी पठितम महर्षिणा कणाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानी. आणि ही जी वैशिष्ट्य आहेत ती कणाद महर्षींनी कशात सांगितलेली आहेत तर वैशेषिक नावाचा त्यांचा ग्रंथ आहे त्याच्यात ती सांगितलेली आहेत. अस्मिन विषये अधिकम संशोधनम शक्यम. आणि याच्याविषयी अधिक संशोधन शक्य आहे. कारण अणुविषयी या अणुविषयी, परमाणू या सगळ्या ज्या गोष्टींविषयी आपल्याकडे संशोधन चाललेलं आहे आणि दिवसेंदिवस ते अधिकाधिक सखोल होत चाललेलं आहे. मध्यंतरी एक प्रयोग झालेला होता त्याच्यामध्ये गॉड पार्टिकल नावाचा त्यांनी सगळ्यात शेवटी त्यांनी तो निष्कर्ष काढला की पदार्थाचा सगळ्यात शेवटचा कण आहे जो त्याच्यामुळे काय पदार्थाचा शेवटचा भाग आहे तो त्यांना सापडला, पण तो काय होत होता की जाणवत तर होता पण दिसत नव्हता. मग म्हणून त्यांनी काय केलं की त्याला गॉड पार्टिकल असं नाव देऊन टाकलं, देवकण असं नाव देऊन टाकलं की जो जाणवतो पण दिसत नाहीये. अशा संज्ञेतून किंवा अशा संकल्पनेतून त्यांनी त्यांना गॉड पार्टिकल असं नाव दिलं. तुम्ही याच्याविषयी तुम्हाला सर्च करायला बराच वाव आहे.
या धड्याच्या निमित्ताने तुम्हाला बऱ्याच गोष्टी सर्च करायला मिळतील. गुगलवर हा धडा झाल्यानंतर तुम्ही याविषयी जे काही माहिती तुम्हाला धड्यातून मिळते त्याच्यावर तुम्ही गुगलवर जर सर्च केलं, युट्यूबवर जर सर्च केलं तर तुम्हाला बरेच व्हिडिओ बघायला मिळतील आणि ते बघा. ते खूप महत्वाचे आहेत आणि तुम्हाला खूप माहिती देणारे आहेत. या निमित्ताने आपल्याला बरीच नवीन माहिती मिळेल. मग जशी मलाही मिळाली की मी कधी याच्याविषयी एवढं सर्च केलेलं नव्हतं, पण धड्याच्या निमित्ताने जेव्हा सर्च करायला मिळालं तेव्हा ह्या गोष्टी बऱ्याच सापडल्या. आता महर्षी कणाद हे जे आहेत यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया की हे आपले महर्षी कणाद जे आहेत, या कणादांनी या परमाणूचा किंवा परमाणू सिद्धांत जो आहे तो मांडला. आता यांचा काळ जो आहे तो इसवी सन पूर्व 400चा आहे. जन्मस्थान जे आहे ते प्रभास, गुजरात जवळ द्वारकेच्या तिथे एक गाव आहे प्रभास नावाचं, ते प्रभास क्षेत्रामध्ये यांचा जन्म झालेला आहे. यांचा काळ साधारणपणे गौतम बुद्धाच्या पूर्वीचा मानला जातो. त्याच्यामुळं आपल्याला इसवी सन पूर्व 400 वर्ष म्हटल्यानंतर बराच काळ आहे आणि त्याच्याविषयी आपल्याला कुतूहल निर्माण होतं की एवढ्या जुन्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या किंवा या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती होत्या. माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याच पुस्तकात एक उदाहरण आहे. त्यांनी पुढं जे आहेच बघा की अणुसिद्धांताचे प्रवर्तक असं म्हटलेले त्यांना, की हे काय होते तर हे अणुसिद्धांत जो आहे आपला, तर अणुसिद्धांताचे प्रवर्तक होते. अणु आणि ब्रह्मांड हे शब्द आपल्याकडे खूप सर्वसामान्यपणे वापरले जातात. आता तुम्ही भीमरूपी जर का म्हणत असाल तर त्याच्यामध्ये अणुपासून ब्रह्मांड एवढा होत जात असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे समर्थ रामदासांनी जर का तो शब्द वापरलेला आहे आणि त्या काळामध्ये संत असे एक शब्द वापरत होते की जे लोकांना कळत होते. म्हणजे लोकांना जर का हा शब्द अणु हा शब्द माहिती होता म्हणूनच त्यांनी तो वापरलेला आहे. त्या काळात त्या लोकांना माहिती होतं. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा की आपल्याकडे जे शास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र जे आहे किंवा आपण ज्याला संत साहित्य म्हणतो, हे सगळं साहित्य इतकं विकसित आहे की त्याच्यामध्ये फक्त आपण बघायची गरज आहे. थोडंसं आपल्याला त्या दृष्टिकोनातून बघायची गरज आहे. आणि इथे बघा की त्यांनी काय सांगितले, गतीचे 3 नियम सांगितले. लॉ ऑफ मोशन्स म्हणजे गतीचे जे 3 नियम आहेत, आपण ज्याला न्यूटनचे नियम म्हणतो, ते खरं पाहता कणादांचे नियम आहेत. कणादांचे गतीविषयक 3 नियम सांगितलेले आहेत त्यांनी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ग्रंथांमध्ये, संत साहित्यांमध्ये ह्या अगदी लोकांना माहित असतील अशा प्रकारे सांगितलेलं आहे. फक्त आपलं काय झालं की मधल्या काळामध्ये आपण पाश्चात्य शिक्षणाकडे वळालो किंवा आपल्याला त्याचं आकर्षण वाटायला लागलं आणि म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि याच गोष्टीचा फायदा पाश्चात्यांनी घेतला आणि या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी सिद्धांत मांडले असंही आपल्याला म्हणता येईल. आजही अनेक ग्रंथांचा अभ्यास पाश्चात्य देशांमध्ये केला जातो. जर्मनी, रशिया, जपान, त्याच्यानंतर अमेरिका या सगळ्या देशांमध्ये संस्कृतचा अभ्यास हा जोरावर चालतो, फक्त आपला देश सोडला तर. त्याच्यानंतर तुमच्या गणिताच्या पुस्तकात मध्ये मी बहुतेक उदाहरण, तुमच्या 9वीच्या पुस्तकात मी एकदा ते उदाहरण वाचलेलं होतं. तर ते आर्यभट्ट जे आहेत ते आर्यभट्ट नावेतून चाललेले होते आणि नावेतून जात असताना त्यांना काठावरची झाडं पळताना दिसली, म्हणजे ते हलताना दिसली. तर त्याच्यावरून त्यांनी असा निष्कर्ष लावला की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. म्हणजे इतक्या साध्या गोष्टींवरून आपण बोली भाषेमध्ये ज्याला कॉमन सेन्स म्हणतो, म्हणजे हे विज्ञानाचे जे नियम आहेत हा आपल्याकडे कॉमन सेन्स होता. इतकं विज्ञान आपल्याकडे प्रगत झालेलं होतं आणि आपलं आज काय झालेलं आहे की आपण पाश्चात्य करत बसलो आणि त्याच्याकडे आज आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. तुम्ही आज बघा कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला काय होतंय की भारतीय आहार पद्धती जी आहे तीच आता महत्वाची ठरलेली आहे. की भारतीय आहार पद्धतीतून तुम्हाला ज्या गोष्टी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणार आहेत त्या मिळतात, त्या बाहेरच्या देशातून मिळत नाहीत. त्याच्यामुळे आता बाहेरच्या देशांमध्ये भारतीय आहार पद्धती ही आता जास्तीत जास्त लोकप्रिय होत चाललेली आहे. म्हणून तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेता येईल की आपल्याला आता कोणत्या कोणत्या गोष्टीत वाव आहे. म्हणजे भारतीय आहार पद्धती याच्यावर तुम्हाला संशोधन करता येईल, भारतीय संत साहित्य त्याच्यातलं विज्ञान याच्यावर संशोधन करता येईल. तुम्हाला प्रचंड दारं मोकळी आहेत. म्हणून तुम्ही ज्यावेळेला आता अभ्यास करत आहात तर त्यावेळेला अभ्यास करत असताना या गोष्टींचा विचार करा. वैशेषिक दर्शन नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे आणि हा षडदर्शनांमध्ये 6 दर्शनं जी सांगितली जातात ती तुम्ही शोधायची. वैशेषिक दर्शन हा जो ग्रंथ आहे हा षडदर्शनांमध्ये येतो. ती महत्वाची 6 दर्शन आहेत त्याच्यामध्ये येतो. आता दर्शन याचा अर्थ काय तर अनुभव, म्हणजे त्यांना जो आलेला अनुभव आहे तो अनुभव त्यांनी त्याच्यात ग्रंथात सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याकडे 6 प्रकारची दर्शनं सांगितलेली आहेत. तर तुम्हाला हे लक्षात येतं. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक सिद्धांत सांगितलाय की विश्वाची जी उत्पत्ती आहे
ती 9 द्रव्यांपासून झालेली आहे. द्रव्य असा अर्थ परत पदार्थच. म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, मन आणि आत्मा या सगळ्या गोष्टींना त्यांनी प्रमाण मानलेलं आहे. आणि या 9 गोष्टींवर विश्वाची निर्मिती झालेली आहे, विश्वाची, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपल्याकडे कधीही ज्यावेळेला संतांच्या बाबतीमध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा शब्द वापरतात. मग आता अनंत कोटी ब्रह्मांड हा शब्द जो आहे याच्यावर थोडासा विचार केला तर हा कित्येक काळापासून, म्हणजे आपल्याकडे इंग्रज वगैरे किंवा आक्रमण व्हायच्या आधीपासून हा शब्द आहे आपल्याकडे. मग हा शब्द जो आहे हा कसा आला? अनंत कोटी ब्रह्मांड याचा अर्थ काय की ब्रह्मांड अनेक आहेत ही गोष्ट त्या लोकांना माहिती होती. असा तुम्ही ज्यावेळेला विचार करताय किंवा याचा थोडासा जर का सखोल विचार केला तर तुम्हाला बऱ्याच वाटा सापडतात. त्याच्यानंतर बिग बँग थेरी तर मी तुम्हाला सांगितलेच आहे की सध्या आपल्याकडे अनेक या गोष्टींचा वापर करून विज्ञानाचा सकारात्मक वापर आणि नकारात्मक वापर या दोन्ही गोष्टी तुम्हाला आता जगामध्ये बघायला मिळतील. म्हणजे आता विज्ञानाचा सकारात्मक वापर करून कोरोनावर लस शोधण्याचा प्रकार चाललेला आहे आणि विज्ञानाचा गैरवापर करून व्हायरस कृत्रिमरित्या पसरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. या दोन्ही गोष्टींचे फायदे आणि तोटे प्रत्येक गोष्टीला असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करायचा की आपण कुठल्या गोष्टीसाठी वापर करायचा आहे, म्हणजे कोणत्या प्रकारे वापर करायचा हा ज्याने त्याने ठरवायचा असतो. आता आपण धड्याला सुरुवात करूया. पुस्तक माझ्यामध्ये तुमच्या सगळ्यांकडे आहे तर ते पुस्तक उघडा. मी माझ्या सोयीसाठी इथं धडा घेतलेला आहे. कदाचित अक्षर तुम्हाला लहान दिसेल त्याच्यामुळे तुम्ही पुस्तकात बघितलेलं चांगलं राहील. शिवाय धडा झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्याचे शब्दार्थ आणि त्याचं जे काही व्याकरण आहे ते पीडीएफ स्वरूपामध्ये मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही याची काही काळजी करू नका. जे शब्दार्थ आडतात ते शब्दार्थ लिहून घ्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देतो. अर्णवः जपा कुसुमं गृहीत्वा प्रविशति. अर्णव जपा कुसुमं गृहीत्वा. जपा कुसुम याचा अर्थ जास्वंद, तुम्ही त्याला हिबिस्कस असं म्हणता. जपा कुसुमं गृहीत्वा, जास्वंदाचे फूल घेऊन, गृहीत्वा ग्रह धातूचं रूप आहे, 9वा गण उभयपद, याच्यामध्ये पूर्वकालवाचक धातू साधित त्वांत उभे. जपा कुसुमं गृहीत्वा, जास्वंदाचे फूल घेऊन, प्रविशति, प्रविशति म्हणजे प्रवेश करतो. तस्य पिता विज्ञानस्य अध्यापकः, त्याचे वडील विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. प्राध्यापक याचा अर्थ ते कॉलेजला शिकवायला आहेत, महाविद्यालयांमध्ये किंवा ज्युनियर कॉलेजला. सहा पुस्तक पठने मग्नः. आता इथे सहा असा जरी शब्द वापरलेला असला तरी ते वडील आहेत ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. संदर्भानुसार ते शब्द वापरायचा. ते पुस्तक पठने मग्नः, ते पुस्तक वाचनामध्ये मग्न आहेत. तस्य पार्श्वे, पार्श्वे याचा अर्थ पाठीमागे. त्यातला विरुद्धार्थी काय येईल? पुरतः. तस्य पार्श्वे त्यांच्या पाठीमागे, उत्पीठिकायाम, उत्पीठिका याचा अर्थ टेबल. उत्पीठिकायाम ही सप्तमी विभक्ती आहे, त्याच्यामुळं उत्पीठिकायाम टेबलावर. सूक्ष्मेक्षिका वर्तते. सूक्ष्मेक्षिका याचा अर्थ काय तर सूक्ष्मदर्शक. तुम्ही त्याला इंग्रजीत काय म्हणता? उत्पीठिकायाम सूक्ष्मेक्षिका वर्तते, टेबलावर सूक्ष्मदर्शक आहे. अर्णवः वदति पितः अस्माकं उद्यानात जपा कुसुमम आनीतम मया. अस्माकं उद्यानात, आपल्या उद्यानातून म्हणजेच आपल्या बागेतून, जपा कुसुमम आनीतम मया, मी जास्वंदाचे फूल आणलेले आहे. आनीतम, आनीतम आ अधिक नी धातू आहे. नी प्रथम गण परस्मय पद, कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण, पुल्लिंगी प्रथमा एकवचन. आनीतम, सॉरी, पुल्लिंगी प्रथमा द्विवचन, नपुंसकलिंगी प्रथमा द्वितीया एकवचन. आनीतम मया, मी आणलेला आहे. म्हणजे पहिल्या ओळीचा अर्थ काय झाला? बाबा, आपल्या उद्यानातून मी जास्वंदाचे फूल आणलेले आहे. मया हे अस्मत् सर्वनामाचं रूप आहे, तृतीया एकवचन. कियंताः सूक्ष्माः तस्य परागकणाः, त्याचे परागकण. कियंताः सूक्ष्माः, किती सूक्ष्म आहेत, त्याचे परागकण किती सूक्ष्म आहेत.
पिता वदती सूक्ष्मेक्षिकया पश्य. सूक्ष्मेक्षिकया पश्य, सूक्ष्मदर्शकातून पहा, म्हणजेच मायक्रोस्कोप मधून पहा. तुम्ही त्याला मायक्रोस्कोप म्हणता ना. सूक्ष्मेक्षिकया पश्य, सूक्ष्मदर्शकातून पहा. तेषां कणानां रचनाम अपि द्रष्टुम शक्नोषि. त्यांच्या कणांची रचना सुद्धा पाहू शकतोस. द्रष्टुम शक्नोषि. शक्नोषि हे शक धातू स्वरूप आहे. शक्नोषि हे मध्यम पुरुषी, लोट लकार मध्यम पुरुषी, सॉरी लट लकार मध्यम पुरुषी एक वचनी आहे. त्यांच्या कणांची रचना सुद्धा तू पाहू शकतोस. आता इथे त्वम असं जरी नसलं तरी सुद्धा मी इथे तू असं म्हणालेलो आहे, कारण इथं काय आहे की शक्नोषी हे जे आहे हे मध्यम पुरुषी एक वचना स्वरूप आहे आणि इथे ते त्वमसाठीच वापरतात. म्हणून इथे तू हा शब्द जरी दिलेला नसला, त्वम असा शब्द जरी वापरलेला नसला तरी सुद्धा आपल्याला ते काय करायचंय, तू असं वापरलं तरी चालतं. तेषां कणानां रचना अपि द्रष्टुम शक्नोषि. त्यांच्या कणांची रचना सुद्धा तू पाहू शकशील. अर्णवः तथा करोति. अर्णव तसे करतो. पिता वदति किम दृष्टम त्वया. तू काय पाहिलंस. आता दृष्टम हे परत दृश्य धातू स्वरूप आहे. प्रथम गण परस्मैपद, कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण, पुल्लिंगी प्रथमा द्विवचन, नपुंसकलिंगी प्रथमा द्वितीया एकवचन. किम दृष्टम त्वया, तू काय पाहिलंस. मया हे अस्मत् सर्वनामाचं तृतीया एकवचन आहे आणि त्वया हे युष्मत् सर्वनामाचं तृतीया एकवचन आहे. अर्णवः वदति पितः अद्भुत अद्भुतम एतत्. बाबा हे आश्चर्यकारक आहे. आता आपण आश्चर्यकारक आहे याच्याकरता बरेच शब्द तुम्ही वापरता. तुमच्या शब्दकोशामध्ये बरेच शब्द आहेत. भारी, लय भारी, एकदम, ते तुमच्याकडे आता बरेच शब्द आहेत. तर त्याच्यात आता धडा आहे त्याच्यामुळं हा असं ही वाक्यरचना असते, पण आपण बोली भाषेमध्ये असं म्हणत नाही. अद्भुतम एतत् हे आश्चर्यकारक आहे. अत्र परागकणस्य सूक्ष्माणि अंगानी दृश्यन्ते. येथे परागकणांची सूक्ष्म भाग. आता इथे परागकणांचे सूक्ष्म भाग, अंगानी याचा अर्थ अंग म्हणजेच काय तर अवयव, भाग या अर्थाने आलेला आहे. परागकणाचे सूक्ष्म अवयव दिसतात असं म्हणणं म्हणता की भाग असं आपण म्हणूया. आता परागकण याच्यासाठी शब्द माहिती का कोणाला. कोण सांगू शकेल. परागकण याच्यासाठी शब्द माहिती का कोणाला. सांगता येईल कोणाला. तुम्ही रोज तुमच्या नेहमीच्या वापरातला शब्द आहे, फक्त तो काय आहे की ते इंग्रजीमध्ये त्याला वेगळा शब्द आहे, मराठीत त्याला परागगण असं म्हणतात. ठीक आहे, त्याला पोलन ग्रेन्स असं म्हणतात. अत्र परागकणस्य सूक्ष्माणि अंगानी दृश्यन्ते. येथे परागकणाचे सूक्ष्म भाग दिसत आहेत. दृश्यन्ते, दृश्यन्ते हे परत काय झालं बघा आता की दृश्यन्ते हे सुद्धा परत दृश्य धातूचं रूप आलेलं आहे आणि ते कर्मणी रूप आहे. आपण याच्यापूर्वी हा यश काळे बरोबर आहे. तर हा दृश्य आपण हे जे याच्या आधी जी वाक्यरचना पाहिलेली होती, कर्तरी कर्मणी वाक्य किंवा कर्तृवाच्य कर्मवाच्य वाक्यरचना, याच्यामध्ये दृश्यन्ते ते कर्मणी रूप आहे. दृश्य धातू आहे, प्रथम गण परस्मैपदी आहे आणि तरी सुद्धा त्याला य लागलेला आहे आणि आत्मनेपदी प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच हे काय आहे, कर्मणी क्रियापद आहे. सूक्ष्मानि अंगानी दृश्यन्ते. पिता वदति अर्णव एतानि पुष्पस्य अंगानी त्वम सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुम शक्नोषि. अर्णव हे फुलाचे अवयव तू किंवा हे फुलाचे भाग तू सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुम शक्नोषि, सूक्ष्मदर्शकातून पाहू शकतोस. परंतु एतद विश्वम परमाणुभ्यः निर्मितम. मात्र हे जग, हे विश्व परमाणुभ्यः निर्मितम, परमाणूंपासून तयार झालेले आहे. आता ह्यांनी वडिलांनी काय सांगितलं त्याला
की हे विश्व जे आहे ते कशापासून निर्माण झालेलं आहे, तर परमाणूपासून निर्माण झालेलं आहे. ते परमाणवः तु सूक्ष्मेक्षिकयापि न दृश्यन्ते. ते परमाणू तर सूक्ष्मेक्षिकया म्हणजे सूक्ष्मदर्शकातून, मायक्रोस्कोप मधून सुद्धा दिसत नाहीत. परमाणू हा सूक्ष्मदर्शकातून सुद्धा दिसत नाही, म्हणजे त्याच्याही पेक्षा तो सूक्ष्म असतो. अर्णवः वदति परमाणुः नाम किम. आता त्याला प्रश्न पडलेला आहे की परमाणू म्हणजे काय. पिता वदति अस्तु कथयामि. ठीक आहे, सांगतो. मुष्टिमात्रान तंडुलान महानसतः आनय. मुष्टिमात्रान तंडुलान, मुठभर तांदूळ. महानसतः, आता महानसतः याचा अर्थ स्वयंपाकघरातून. महानस याचा अर्थ स्वयंपाकघर, मुष्टिमात्र याचा अर्थ मुठभर, तंडुलान म्हणजे तांदूळ. मुठभर तांदूळ स्वयंपाकघरातून घेऊन ये. स्वयंपाकघरातून एखादी गोष्ट घेऊन यायची म्हणजे हे फार पराक्रमाचं काम असतं. आणि त्यातल्या त्यात जर का आई स्वयंपाक करत असेल तर त्याहून ते मोठं कार्य असतं. स्वयंपाकघरातून एखादी गोष्ट घेताना कशाला पाहिजे रे असं विचारलं की त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता यावं लागतं. आणि मग ते आपण घेऊन गेलेली गोष्ट, त्या गोष्टीचं काय केलं याची परत पाहणी सुद्धा होते. त्याच्यामुळं शास्त्रज्ञ हा असाच जन्माला येतो की जो ज्याची मार खायची आणि बोलणी खायची आणि परत त्याच्यानंतर कौतुक सहन करायची, तिन्ही प्रकारची ज्याची तयारी असते तोच माणूस शास्त्रज्ञ होऊ शकतो. मग आता त्याने प्रश्न विचारला की परमाणु नाम किम. तर वडिलांनी काय सांगितलं, अस्तु कथयामि. ठीक आहे, सांगतो. मुष्टिमात्रान तंडुलान महानसतः आनय. मुठभर तांदूळ स्वयंपाकघरातून घेऊन ये. अर्णवः वदति. अर्णव काय करतो, तथा इति उक्त्वा पाकगृहात तंडुलान आनयति. तथा इति उक्त्वा, ठीक आहे असे म्हणून. उक्त्वा, आता उक्त्वा हे जे आहे हे वच धातूचं रूप आहे. वच किंवा ब्रू धातू, दुसरा गण परस्मैपद, पूर्वकाल वाचक धातूसाठी त्वांताव्य. ज्या धातूचा शेवट त्वाने होतो त्याला त्वांताव्य असं म्हणतात. उक्त्वा बोलून, म्हणून. ठीक आहे असे म्हणून. पाकगृहात, आता तुम्हाला इथे शब्द बरोबर आलेला आहे बघा. महानस याला समानार्थी शब्द काय आलेला आहे, पाकगृहम. पाकगृहात तंडुलान आनयती. पाकगृहात स्वयंपाकघरातून तंडुलान आनयती, तांदूळ आणतो. प्रकट स्वीकरोतु भवान, हे घ्या, आपण घ्यावे. आता जिज्ञासा जी असते ती असणं खूप गरजेचं आहे. ही प्रत्येक गोष्टीमध्ये जिज्ञासा असावी. ही काय आहे किंवा याच्या पुढे काय होतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला जाणून घेता जर का आलं किंवा ह्या गोष्टींची जर का आपल्याला चिकित्सा करायची सवय असेल तर आपल्याला खूप गोष्टींचा शोध लागतो. आणि लहानपणा बऱ्याच जणांनी असा प्रकार केलेला असतो की घरात कुणी नसताना असे बरेच प्रयोग केले असतात. हे तोडून बघ, ते तोडून बघ, किंवा हे याच्यात घालून किंवा ते त्याच्यामध्ये मिक्स करून बघायचं. किंवा जिथे लॅबमध्ये असतं तर लॅबमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी काय केलं असतं की हे अमकं केमिकल त्यामक्यात मिसळून बघायचं, काय होतं बघायचं, ते तापवून बघायचं. मग ते बरेच प्रकार आपण केलेले असतात. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला मारा सुद्धा खावा लागला असतो. पण ही सगळी शास्त्रज्ञ जन्माला यायची सगळी प्रक्रिया असते आणि या प्रत्येक शास्त्रज्ञाला याच्यातून जावं लागतं. तर तुमच्यात जर का शास्त्रज्ञ असेल जिवंत तर तो जिवंत ठेवा. तुम्ही बाकी काही व्हा पण तुमच्यातला शास्त्रज्ञ जिवंत ठेवा. ते मिशन मंगल जर का तुम्ही कोणी बघितलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यातून बरीच कल्पना येईल. तर हे सगळे चित्रपट कशासाठी बघायचे, तर आपल्याकडे जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याकडच्या असलेल्या गोष्टी आपल्याला जिवंत ठेवता आल्या पाहिजेत. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात, आपण काळाच्या ओघामध्ये त्यांना मारून टाकतो किंवा ते विसरून जातो आणि मग त्याचा काही फायदा होत नाही. म्हणून काय करायचं की आपल्याकडच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जिवंत ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही भले तुमच्या आयुष्यामध्ये करिअर दुसरी करा पण ती गोष्ट जिवंत ठेवा. तुम्हाला आयुष्यामध्ये जगण्यासाठी किंवा जेव्हा कोणाला तुम्हाला कधी बोर होईल किंवा ज्यावेळेला आता कंटाळा येतो, काय करायचा असा प्रश्न पडतो, त्यावेळेला ह्या गोष्टी मदत करतात. आपण असं काहीतरी करू शकतो. पुढे पिता वदती अधुना इमं तंडुलम विभज. आता या तांदूळाची विभागणी कर. वडील म्हणतात की आता या तांदूळाची विभागणी कर, म्हणजे ते तांदूळ तोड. अधुना याचा अर्थ आता, हे अव्यय आहे. अर्णवः वदती तात किया लघु अस्ति एषः. किती लहान आहेत हे तांदूळ, हे तांदूळ किती लहान आहेत. पश्यतु एतस्य भागद्वयम यथा कथमपि कृतम मया. पहा याचे दोनच भाग मी कसे बसे केलेले आहेत. आता तांदूळ ते केवढे केवढे आणि त्याच्यानंतर त्याचे दोन भाग करायचे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या
की किती तो आटापिटा करावा लागला असेल. म्हणून तो काय म्हणतोय की याचे दोनच भाग मी कसे बसे केलेत. एका तांदळाचे दोन भाग करणं ही घरी कधीतरी करून बघा. एक तांदूळ घ्यायचा आणि तो तोडून बघायचा, किती जोर लावावा लागतो बघा. त्याच्यामुळे तो काय म्हणतोय की पहा, याचे दोन भाग मी कसे बसे केलेले आहेत. कृतम हे कृ धातूचं रूप आहे, अष्टमगण उभयपद धातू आहे, कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण, नपुंसकलिंगी प्रथमा द्वितीया एकवचन. मायाचं तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. भागद्वयम दोन भाग, याचे कसे बसे दोन भाग मी केलेले आहेत. पिता वदती इतोपि लघुतरः भागः कर्तुं शक्यते वा. इतोपि लघुतरः भागः, यापेक्षा लहान भाग करणे शक्य आहे का. अर्णवः वदती यदि क्रियते तर्हि चूर्णम भवेत् तस्य. जर केले तर त्याचा चुरा होईल. म्हणजे आता काय असतं की काही पदार्थांचे लहान भाग त्याच्यापेक्षा होत नाहीत, ते जर का भाग करायला गेले तर त्याचा चुरा होतो. यदि क्रियते तर ही चूर्णम भवेत् तस्य. क्रियते हे परत एक कर्मणी क्रियापद आलेलं आहे बघा. कृ धातू आहे, कृ क्रियते असं त्याचं कर्मणी रूप झालेलं आहे. पिता वदती सम्यक उक्तम त्वया, तू छान सांगितलंस. यत्र एतद विभाजनम समाप्यते, जेथे हे विभाजन संपते. विभाजनम विभागणी, जेथे ही विभागणी, जेथे हे विभाजन समाप्यते संपते. समाधिक आप धातू आहे, परत हे कर्मणी क्रियापद आहे. समाप्यते हे समाधिक आप धातू, पाचवा गण परस्मैपद, कर्मणी वर्तमान काळ, प्रथम पुरुष एकवचन. यत्र एतद विभाजनम समाप्यते, जेथे हे विभाजन संपते. यस्मात ज्यापासून, सूक्ष्मतरः भागः लहानात लहान भाग, प्राप्तुम न शक्यते प्राप्त करणे शक्य नसते. स एव परमः अणुः, तोच परमाणू. त्याला काय म्हटलेलं आहे की ज्यापासून लहानात लहान भाग करणं किंवा प्राप्त करणं शक्य होत नाही, तोच परमः अणुः, तोच परम अणु. लहानात लहान भाग, पदार्थाचा लहानात लहान भाग. यत्र एतत् विभाजनम समाप्यते यस्मात् सूक्ष्मतरः भागः प्राप्तुम न शक्यते सः एव परमः अणुः, तोच परमाणू. म्हणजेच जेथे विभाजन करणे शक्य होत नाही किंवा जिथे विभाजन संपते, ज्यापासून लहानात लहान भाग प्राप्त करणे शक्य होत नाही, तोच परम अणु. अशी आपण परमाणूची व्याख्या पाहिलेली होती. इथून पुढे अर्णवः वदती. अर्णव हे नाव सध्या जास्ती प्रसिद्धीचेच होतात आहे, त्याच्यामुळे तो अर्णव इथे गृहीत धरायचा नाही. हा इथला आपला अर्णव आहे. अर्णवः वदती द्रव्यस्य अंतिमः घटकः मूलं तत्त्वं च परमाणुः सत्यम खलु. आता काय म्हणतोय अर्णव. द्रव्यस्य अंतिमः घटकः, द्रव्याचा म्हणजेच पदार्थाचा सगळ्यात शेवटचा घटक आणि मूलतत्व, मूलतत्व परमाणू, परमाणू आहे. सत्यम खलु, हे खरं आहे का. आता सत्यम खलु हा बोली भाषेतला शब्द आहे. खरंच ना अशा अर्थाने तो वापरलेला आहे. सत्यम खलु, खरंच ना. द्रव्यस्य अंतिमः घटकः, पदार्थाचा शेवटचा घटक आणि मूळ तत्व परमाणू आहे, हे खरं आहे ना. पिता वदती सत्यम, खरं आहे. अयम खलु कणाद महर्षेः सिद्धान्तः, हा खरोखर कणाद महर्षींचा सिद्धांत आहे. कणाद महर्षी कोण आहेत हे आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे, त्याच्यामुळं याच्याबद्दल इथे मी जास्तीची माहिती त्यांच्याबद्दल परत सांगत नाही. कणाद महर्षींनी हा सिद्धांत मांडलेला आहे. अजून एक सूचना महत्वाची की ज्यांना ब्लर दिसते त्यांनी तुमची व्हिडिओची जी क्वालिटी किंवा स्ट्रीमिंगची जी क्वालिटी ती तुम्हाला सुधारता येते. व्हिडिओमध्ये जाऊन ती करून घ्या. दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला नेटवर्कचा असेल तर त्याच्यामुळे दिसत असू शकेल. तिसरी गोष्ट आहे की समजा जर नेटवर्क लो असेल तर काय करा की ते लेक्चर जे आहे ते मागून सुरू करा, म्हणजे पहिल्यापासून सुरू करा, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर दिसेल. अयम खलु कणाद महर्षेः सिद्धान्तः, हा खरोखर कणाद महर्षींचा सिद्धांत आहे.
कणाद महर्षींविषयी आपण पाहिलेले, त्यामुळे आता बोलत नाही. अपि जानासी, तुला माहित आहे का? परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षिणा प्रतिपादितम. परमाणु हा पदार्थाचे मूल कारण आहे हे त्या महर्षींनी सांगितले, प्रतिपादन केले, याचा अर्थ सांगितलेले आहे. म्हणजे काय आहे की परमाणु हा पदार्थाचा सर्वात शेवटचा घटक म्हणजे मूळ घटक आहे हे कणाद महर्षींनी सांगितलेलं आहे. हे तुला माहिती आहे का? अपि जानासी. आता जानासी हे ज्ञा धातूचं रूप आहे. ज्ञा नवमगुण उभयपद, येथे परस्मैपद, लट लकार, मध्यम पुरुष, एकवचन. परत एकदा लक्षात घ्या. जानासी ज्ञा नवमगण उभयपद, येथे परस्मैपद, लट लकार, मध्यम पुरुष, एकवचन. अपि जानासी, तुला माहित आहे का? परमाणु हा पदार्थाचे मूल कारण आहे हे त्या महर्षींनी सांगितलेले आहे. त्या महर्षींनी म्हणजे कणाद महर्षींनी. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वम पंचमे षष्ठे वा शतके. ते सुद्धा, तदपि याचा अर्थ ते सुद्धा कधी सांगितलेले आहे? प्रायः, बहुतेक. आता हे इसवी सन पूर्व ज्या काही गोष्टी असतात, ख्रिस्तपूर्व म्हणजे इसवी सन पूर्व, आधी घडून गेलेल्या किंवा जिथून आपल्याकडे काही मोजमापच नसतं, त्या गोष्टी आपण अंदाजे सांगतो. पण बहुतेक किंवा अंदाजे हा शब्द आपण वापरतो, त्याच्यामुळे ते अंदाजे शब्द जास्ती बरोबर आहे. अंदाजे ख्रिस्तपूर्वम, ख्रिस्तपूर्व, पंचमे षष्ठे वा शतके, 5व्या किंवा 6व्या शतकात, इसवी सन पूर्व 5व्या किंवा 6व्या शतकात हे त्यांनी सांगितलेलं आहे. याच्याविषयी तुम्हाला अजून एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती आहे, ती मी हा पॅराग्राफ झाल्यानंतर सांगणार आहे. कारण आपल्याकडे विज्ञान किती प्रगत होतं किंवा या अशा गोष्टींचे सिद्धांत आपल्याकडे फार पूर्वी मांडले गेलेले आहेत, याचे काही पुरावे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. ते मी दाखवणार आहे तुम्हाला, फक्त हा उतारा झाल्यानंतर. आता काय म्हटलंय बघा की तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वम पंचमे षष्ठे वा शतके. ते सुद्धा पूर्वी म्हणजे प्रायः अंदाजे ख्रिस्तपूर्वम इसवी सन पूर्व 5व्या किंवा 6व्या शतकात. अर्णवः वदति, तात बाबा महर्षिणा कणादेन किम किम उक्तम परमाणु विषये. आता तो त्याची जिज्ञासा जागृत झालेली आहे आणि तो वडिलांना विचारतोय. महर्षिणा कणादेन, इथे कर्मवाच्य प्रयोग आहे बरं का. महर्षिणा कणादेन, महर्षी कणादांनी, किम किम उक्तम परमाणु विषये, परमाणु विषये किम किम उक्तम, परमाणु विषयी काय काय सांगितलेले आहे. उक्तम हे याचा अर्थ सांगितलेले आहे. वच किंवा ब्रू धातूचं रूप आहे, वच धातूचं रूप आहे. वच उक्तम हे काय होतं? शत्रुछान, सॉरी, कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण हे होतं. किम किम उक्तम, वयम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः. आपण तर, वयम तु आपण तर, केवलम केवळ, फक्त, तस्य महाभागस्य त्या महाशयांचे, नामधेयम एव जानीमः नावच जाणतो. इथे जानीमः हे परत ज्ञा धातूचं रूप आलेलं आहे. तर फक्त काय आहे की वयम आलंय, त्याच्यामुळे हे प्रथम पुरुषी, सॉरी, उत्तम पुरुषी बहुवचनी रूप आहे. जानीमः म्हणजे ज्ञा नवमगण उभयपद, येथे परस्मैपद, लट लकार, उत्तम पुरुष बहुवचन. वयम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः. आपण तर केवळ त्या महाशयांचे नावच जाणतो. ही गोष्ट आपल्या बाबतीत 100% सगळ्यांना लागू होते की अनेक ऋषींची आपल्याला फक्त नावं माहित असतात. त्यांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या ग्रंथात काय सांगितलेले आहेत, त्यांनी कोणती तत्व मांडलेली आहेत, त्यांनी कोणता अभ्यास केलेला आहे, त्यांनी कुठलं संशोधन केलेलं आहे, त्यांनी कुठले सिद्धांत मांडलेत, त्यांनी कुठल्या गोष्टी, पुढे घडणाऱ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, याविषयी आपल्याला अजिबात माहिती नसते. आणि कारण का तर आपण त्या ग्रंथांकडे पुराण किंवा धार्मिक दृष्टीने आपण पाहतो, वैज्ञानिक दृष्टीने त्याच्याकडे पाहत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हा तोटा सहन करावा लागतो. दुर्दैवाने बाहेरचे लोक येऊन इथं रिसर्च करतात. हे लोक या ग्रंथांचा अभ्यास करून त्यांच्या देशात जातात आणि त्यांच्या देशात जाऊन ते काय करतात की त्याच्यावर सिद्धांत मांडतात आणि ते मांडल्यानंतर मग आपण जागे होतो, म्हणतो हे आमचंच होतं.
मग हे ज्या वेळेला असं सुरू होतं त्यावेळेला ह्या ज्या गोष्टी आहेत की या गोष्टी जर घडू नाही वाटत असतील तर आपण जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला अशा ग्रंथांचा अभ्यास आपण जरूर केला पाहिजे, किंवा एखादा ग्रंथ घेऊन त्याचा जरी अभ्यास केला तरी सुद्धा आपल्याला जीवनाला ती बरीच मोठी दिशा मिळू शकते. ज्यांना संशोधन करण्यात रस आहे, रिसर्च करण्यात ज्यांना इंटरेस्ट आहे, त्यांनी या गोष्टीचा अभ्यास करायला हरकत नाही. पण शास्त्रज्ञ हा असा एका दिवसात तयार होत नसतो, त्याला लहानपणापासून जिज्ञासू वृत्ती लागते. ज्याच्याकडे जिज्ञासू वृत्ती असते त्याला या गोष्टी सगळ्या प्राप्त होतात आणि त्याला त्या त्या दिशा मिळत जातात. हे धडे जे आहेत हे केवळ दिशादर्शक धडे आहेत, तुम्हाला याच्यातनं बऱ्याच गोष्टी प्राप्त होतील. पुढे बघा काय म्हणतोय. पिता वदती कणाद मुनीना प्रतिपादितम. कणाद मुनींनी सांगितलेले आहे, प्रतिपादितम सांगितलेले आहे, प्रतिपादन केलेले आहे, नमूद केलेलं आहे, म्हटलेलं आहे. परमाणु, आता परमाणूची व्याख्या सांगितली जाते. परमाणु कसा आहे तर परमाणु अतींद्रिय. तो पहिला काय आहे, अतींद्रिय. अतींद्रिय याचा अर्थ काय तर इंद्रियांना आकलन न होणारा. म्हणजेच काय तर तो सामान्य इंद्रियांना तो दिसत नाही, डोळ्यांना तो दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, त्याचा स्पर्श जाणवत नाही. या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. म्हणजे इंद्रिय, ज्ञानेंद्रिय जे आहेत त्या ज्ञानेंद्रियांना तो सहज आकलन होत नाही. म्हणजे काही गोष्टी आपल्याला सूक्ष्मदर्शकातून पाहाव्या लागतात, तर त्याहीपेक्षा तो सूक्ष्म आहे. म्हणून याला अतींद्रिय असा शब्द वापरलेला आहे. अतींद्रिय या शब्दाचा अर्थच हा होतो की जे सामान्य आपली ज्ञानेंद्रिय असतात त्यांच्या मर्यादा ज्या आहेत त्याच्या पलीकडचा तो आहे, इंद्रियांच्या पलीकडचा तो आहे. म्हणून त्याला अतींद्रिय हे वैशिष्ट्य लावलेलं आहे. तो कसा सांगितलेला आहे तर पहिली गोष्ट, परमाणु कसा आहे तर अतींद्रिय आहे. सूक्ष्म, तो सूक्ष्म आहे. निरवयव, निरवयव सूक्ष्म आहे आणि निरवयव, अवयव विरहित म्हणजेच भाग नसलेला, अविभाज्य, ज्याचं परत विभाजन होऊ शकत नाही असा तो आहे. सूक्ष्म आहे, इंद्रियांना आकलन न होणारा आहे, आणि तिसरा भाग त्यांनी सांगितला की काय आहे, त्याचा कोणताही भाग होत नाही, अविभाज्य आहे, अवयव विरहित तो आहे. नित्य, नित्य याचा अर्थ शाश्वत आहे, त्याचा नाश होत नाही. तुम्हाला लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशनचा जो नियम आहे तो तुम्हाला इथे आठवेल बघा, की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बाय एनी केमिकल और फिजिकल प्रोसेस, इट कॅन बी कन्वर्टेड टू वन स्टेट टू अनदर स्टेट. हा जो तुमचा नियम आहे हा नियम इथे याला लागू पडतो. तर तुम्ही बघा इथे की काय म्हटलं, नित्य हा म्हटलंय तो शाश्वत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो शाश्वत आहे, तो नष्ट करता येत नाही, हेही सांगितलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याकडे अध्यात्मामध्ये आत्मा ही जी संकल्पना सांगितलेली आहे त्याला हे सगळे नियम लागू होतात. त्यांनी आत्म्याचं स्वरूप जे सांगितलेलं आहे ते हेच सांगितलेलं आहे की तो आत्मा कसा आहे की तो ज्ञानेंद्रियांना दिसत नाही, त्याच्याही पुढे जाऊन तो शाश्वत आहे, त्याला आत्म्याला मृत्यू नाहीये, आणि तो फक्त कसा आहे की तो परिवर्तनशील आहे किंवा तो त्याच्या अवस्था बदलतो, हे सांगितलेलं आहे. हे सगळे जे नियम आहेत म्हणजे तुमचे ऍटमचे नियम, सायन्सच्या भाषेमध्ये ऍटम याच्यासाठी असलेले नियम, त्याच्यानंतर परमाणू याचे सांगितलेले नियम, आणि आत्मा हे अध्यात्मात सांगितलेले नियम, हे सगळी जी सांगितलेली लक्षणं किंवा वैशिष्ट्ये आहेत ही सगळी एकमेकांना जुळणारी आहेत आणि तंतोतंत जुळणारी आहेत. त्याच्यामुळं आपल्याकडे जे शास्त्र विकसित झालेलं होतं ते सगळं शास्त्र जे आहे ते या पद्धतीने होतं की आपल्याकडे फक्त शब्द त्याच्याकरता वेगळे वापरलेले आहेत, तत्व ही एकच सांगितलेली आहेत. स्वयंव्यावर्तक, स्वयंव्यावर्तक याचा अर्थ स्वतःभोवती फिरणारा, किंवा त्याला अनेक ठिकाणी असा शब्द वापरलाय की वैशिष्ट्यपूर्ण असा शब्द वापरलेला आहे. आणि अजून एक जो शब्द आहे तो आहे स्वतःहून परिवर्तनशील, म्हणजे स्वतःहून स्वतःमध्ये बदल घडवणारा, असा एक अर्थ त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणून त्याची ही वैशिष्ट्य सांगितली आहेत. काय काय सांगितली वैशिष्ट्य परत एकदा बघा. अतींद्रिय याचा अर्थ काय तर इंद्रियांना आकलन न होणारा. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की तो सूक्ष्म आहे, अतिशय सूक्ष्म आहे, तो अविभाज्य म्हणजे त्याचे भाग होणार नाही, अवयव नसलेला. त्याच्या पुढचं वैशिष्ट्य सांगितले तो नित्य आहे, शाश्वत आहे, त्याचा नाश होत नाही, तो नष्ट होत नाही. आणि स्वयंव्यावर्तक स्वतःहून परिवर्तनशील किंवा स्वतःभोवती फिरणारा, असा सुद्धा त्याचा अर्थ आहे. वैशेषिक सूत्राणी इति स्वग्रंथे तेन परमाणु व्याख्या कृता. वैशेषिक सूत्र या त्यांच्या स्वतःच्या ग्रंथात, स्वग्रंथे स्वतःच्या ग्रंथामध्ये, त्यांनी परमाणु व्याख्या कृता, परमाणूची व्याख्या केलेली आहे. आता ही जी सगळी जी व्याख्या सांगितलेली आहे ही सगळी व्याख्या त्यांनी कशात केलेली आहे
तर वैशेषिक सूत्र या त्यांच्या स्वतःच्या ग्रंथात त्यांनी केलेली आहेत. कणाद असतील किंवा वशिष्ठ असतील, हे आर्यभट्ट असतील, यांनी प्रचंड ग्रंथ रचना केलेली आहे, जी आपल्यावर परकीय आक्रमण झाली. या परकीय आक्रमणामध्ये अनेक प्रकारची ग्रंथसंपदा, अनेक दुर्मिळ ग्रंथसंपदा ही जाळली गेली, ती नष्ट केली गेली. जी शिल्लक आहे त्याच्यामध्ये एवढं सगळं सापडतंय. तुम्ही विचार करा की याच्यामध्ये ज्या वेळेला समृद्ध भारत असेल, नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठ याच्यामध्ये त्या काळातली अशी वर्णन आहेत की 5,000 विद्यार्थी, जगातून आलेले 5,000 विद्यार्थी एका वेळेला शिक्षण घेऊ शकतील, इतकी समृद्ध व्यवस्था आपल्याकडे होती. आणि विचार करा की त्यावेळेला ग्रंथसंपदा असेल तर ती कोणत्या स्वरूपातली असेल आणि त्याच्यात किती प्रचंड ज्ञान असेल. खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, स्थापत्यशास्त्र, अशा अनेक शास्त्रांवर त्या काळामध्ये लिखाण झालेलं होतं आणि तितक्याच उत्तम पद्धतीने हे आपल्याला कृतीत आणलेलं दिसतं की त्याचं प्रतीक म्हणजे काय, तर ही आपली जी मंदिरं आहेत, प्राचीन मंदिरं, ही त्याचं प्रतीक आहे. आता हे जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये वैशेषिक सूत्र आणि इति स्वग्रंथे तेन परमाणु व्याख्या कृता. वैशेषिक सूत्रामध्ये या स्वतःच्या ग्रंथात त्यांनी परमाणूची व्याख्या केलेली आहे. आता पुढे अर्णवः वदती, का सा व्याख्या, ती व्याख्या कोणती, तर आता ती व्याख्या दिलेली पहा. मी मुद्दाम ही सेपरेट दिलेली व्याख्या तुम्हाला. पिता वदती, जाल सूर्य मरीचि स्थम यत् सूक्ष्मं दृश्यते रजहा तस्य षष्ठतमो भागः परमाणु स उच्यते. आता परमाणू त्याची त्याचा भाग, त्याचा आकार किती आहे हेच त्याच्यात सांगितलेलं आहे. जाल सूर्य मरीची स्तंभ, जाल सूर्य मरीची. आता सूर्य आणि मरीची, मरीची याचा अर्थ सूर्य किरण आणि जाल सूर्य याचा अर्थ खिडकीतला किंवा झरोक्यातून जो येणारा सूर्यकिरण आहे. मी इथं दाखवलेलं बघा की झरोक्यातून, एखाद्या झरोक्यातून येणारा जो सूर्यकिरण आहे त्याच्यात असलेला जाल सूर्य मरीची स्तंभ, झरोक्यातून येणाऱ्या सूर्यकिरणात असलेला, स्थ प्रत्यय लागलेला आहे त्याच्यामुळे आपण इथे असलेला असा अर्थ घेतोय. झरोक्यातील सूर्यकिरणात असलेला यत् सूक्ष्मं दृश्यते रजहा, जो सूक्ष्म, रजहा दृश्यते, रज याचा अर्थ धुलीकण, जो सूक्ष्म धुलीकण दिसतो. एक धुलीकण म्हटलेलं आहे म्हणजे याच्यातून, या झरोक्यातून जे धुलीकण येत आहेत, प्रकाश किरण येत आहेत, सूर्यकिरण येत आहेत, त्या प्रकाश किरणांमध्ये दिसणारा जो एक धुलीकण आहे. लक्षात घ्या नेमकं काय सांगितलेलं आहे ते, की झरोक्यातून येणाऱ्या सूर्यकिरणांमध्ये असलेला जो धुलीकण आहे, एक धुलीकण, झरोक्यातून येणाऱ्या सूर्यकिरणात असलेला एक धुलीकण, तस्य षष्ठतमो भाग, हा त्याचा 6वा भाग, परमाणु स उच्यते, त्याला परमाणू असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला त्याचा आकार लक्षात येईल. कितवा भाग सांगितलाय, तर 6वा भाग. म्हणजे झरोक्यातून येणाऱ्या सूर्यकिरणात जो धुलीकण दिसतो त्या एका धुलीकणाचा 6वा भाग, याला परमाणू असं म्हटलेलं आहे. तेवढा त्याचा आकार सांगितलेला आहे. दृश्यते हे दृश्य धातूचं रूप आहे. कर्मवाच्य लट लकार, प्रथम पुरुष एकवचन. रजहा असा, रजस असा हा नपुंसकलिंगी शब्द आहे. धुलीकण असा त्याचा अर्थ होतो. आणि उच्चते परत वच धातूचं रूप आहे, हे सुद्धा कर्मवाच्य रूप आहे. मी तुम्हाला हे सगळं व्याकरण पीडीएफ मध्ये पाठवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही याची चिंता करू नका. तस्य षष्ठतमो भाग हा परमाणु स उच्यते, त्याचा 6वा भाग हा परमाणू असा म्हणावला जातो. आता आपण आपल्या विशेष माहितीकडे येऊया. आता एक परमाणू म्हणजे किती हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर आता बघा इथं 2 परमाणू म्हणजे एक अणू असं सांगितलेलं आहे. 3 अणूंचा एक त्रसरेणू होतो, 3 त्रसरेणूंची एक त्रुटी. आपण त्रुटी काढणे हा जो शब्द वाक्प्रचार करतो ना, किंवा वाक्यात प्रयोग करतो, आपण वाक्प्रचार जो वापरतो, त्रुटी काढणे, हा त्रुटी काढणे प्रकार काय आहे, तर हा आहे की 3 त्रसरेणू म्हणजे एक त्रुटी, 100 त्रुटींचा एक वेध, 3 वेधांचा एक लव, 3 लव म्हणजे एक निमेष, म्हणजे त्याला आपण एक मिनिट म्हणतो, 3 निमेष एक क्षण, 5 क्षणांचा एक काष्ठा, 15 काष्ठांचा एक, 15 लघु एक नाडिका, असं करत 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 हे कुठपर्यंत आले, एक संवत्सर म्हणजे एक वर्ष, एक वर्षांपर्यंत त्याचं कॅल्क्युलेशन आलेलं आहे. त्याचं जे गणित आहे, त्याची जी मोजणी आहे, म्हणजे परमाणू, 2 परमाणूंपासून एका परमाणूची व्याख्या केली
त्याच्यातून 2 परमाणूंपासून एक अणू, असं करत 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 व्याख्या कुठपर्यंत आली? ही 1 वर्षांपर्यंतची व्याख्या आहे. ही व्याख्या वाढत जाऊन तुम्हाला युग, मग ती मानवी युग आणि देवांची युग इथपर्यंत ते घेऊन जातात. आणि हे सगळं जे आहे, हे सगळं याची सुरुवात काय आहे तर परमाणूपासून होते. म्हणून परमाणू हा काय म्हटलेला आहे तर हा कालमापनाचा सुद्धा मूळ भाग किंवा कालमापनाचा मूळ तत्व हे जे आहे हे परमाणूच मानलेलं आहे. म्हणून हे जग परमाणूंमधून निर्माण झालेलं आहे असं म्हटलं जातं. आता दुसरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जी आहे की जी आपण मागाशी बोललेलो होतो, हे कर्नाटक मधलं मंदिर आहे, बागलकोट मधलं. नाव काय बघा, 8व्या शतकातलं हे आहे. वराह स्वामींचं हे वराह स्वामी आणि दुर्गा यांचं हे मंदिर आहे. आता हे कधी आहे तर 800 वर्षपूर्वी, कुणाच्या गॅलिलिओच्या 800 वर्षापूर्वी बांधले गेलेले हे मंदिर आहे. आणि त्याच्यामध्ये हे पृथ्वीचा आकार दाखवलेला आहे बघा इथे, म्हणजे पृथ्वी गोल आहे. ही गोष्ट याच्यातून तुम्हाला स्पष्ट दिसते की हे या ज्या मूर्ती केलेल्या आहेत, या मूर्तींमध्ये या वराह अवतारामध्ये विष्णूंनी पृथ्वी समुद्रातून वर काढलेली असं होती, अशी आपल्याकडे गोष्ट आहे, अशी कथा आहे, पुराणांमध्ये ही गोष्ट आहे. तर इथे तुम्हाला दाखवतो बघा की ही वराहाची मूर्ती आहे आणि वराहाने काय केलेलं आहे तर ही पृथ्वी वर काढलेली आहे समुद्रातून. आणि त्याच्यामुळे काय आहे की पृथ्वीचा आकार इथे गोल दाखवलेला आहे. याच्यावरून आपल्याकडे पृथ्वीचा आकार याविषयी आपल्या ऋषीमुनींना माहिती होती. ती कधी, किमान आपण हे सगळ्यात अलीकडचं हा प्रमाण आहे. म्हणजे गॅलिलिओने सांगण्यापूर्वी 800 वर्ष हे आपल्या भारतीयांना माहित होतं, हे पुराव्यासहित आहे. आणि त्याच्या आधी मागे जायचं म्हटलं तर ग्रंथांमध्ये आपल्याला बरेच याचे पुरावे मिळतात. आपल्याकडे दुर्लक्ष होणं हा जो प्रकार आहे की या एका प्रकारामुळे, दुर्लक्ष करणं या प्रकारामुळे आपल्याला या गोष्टी समजलेल्या नाहीयेत. आता पुढे अर्णवः वदति अहम एतद विषय विस्तरेण पठितुम इच्छामि. मी याविषयी विस्ताराने वाचू इच्छितो. एतद विषये विस्तरेण पठितुम इच्छामि. मी याविषयी विस्ताराने, अधिक विस्तृतपणे वाचू इच्छितो. पिता वदति उत्तमम, छान. श्वः मम महाविद्यालयम आगच्छ. उद्या माझ्या महाविद्यालयात ये. आगच्छ हे लोट लकाराचं रूप आहे, गमगच्छ धातू आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तत्र कणाद विषयकानी नैकानी पुस्तकानी संती. तेथे कणादांविषयी अनेक पुस्तके आहेत. संती हे असं धातूचं रूप आहे, लट लकार, प्रथम पुरुष बहुवचन. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत. तुझी जिज्ञासा नक्कीच शमेल. तुझी जी जिज्ञासा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. शाम्येत विधिलिंग लकार आहे, पूर्ण होईल असा त्याचा अर्थ होतो. आता अजून एक जो वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन एक्सपोजेस. आता हे जे आहे की आपल्याला माहितीये की मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं मागच्या रविवारी की जे न्यूटनचे नियम आहेत ते गतिविषयक 3 नियम हे न्यूटनने नंतर सांगितलेले आहेत. आता हे महर्षी कणादांनी सांगितलेले नियम आहेत. वेगः निमित्त विशेषात कर्मणो जायते. द चेंज ऑफ मोशन इज ड्यू टू इम्प्रेस्ड फोर्स. हा पहिला नियम त्यांनी सांगितला. वेग निमित्तापेक्षात कर्मणो जायते नियद्रिक क्रिया प्रबंध हेतु. द चेंज ऑफ मोशन इज प्रपोर्शनल टू द मोटिव फोर्स impressed and is made in the direction of the right line in which the force is impressed. And third law of motion, vegaha sanyoga vishesha virodhi. To every action there is always an equivalent opposite reaction. म्हणजे कणाद ऋषींनी हे नियम त्यांच्या वैशेषिक सूत्र या ग्रंथात सांगून ठेवलेले आहेत. आणि ते कधी सांगितलेले आहेत तर ते जवळपास इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये. म्हणजे हा काळ किती गेला, गॅलिलिओच्या आधी काळ किती होता, न्यूटनच्या आधी काळ किती होता, हे गणित तुम्ही मांडा. आणि त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात आलं असेल की आपली जी संस्कृती आहे ती किती प्रगत होती. ग्रंथांमध्ये कित्येक गोष्टी ज्या आहेत त्या किती विस्तृत स्वरूपात सांगितलेल्या आहेत. आणि पाश्चात्य लोकांनी जाणीवपूर्वक या ग्रंथांचं वाचन करणं किंवा या ग्रंथांचा अभ्यास करणं म्हणजे अंधश्रद्धा अशी आपल्यावर का जाणीवपूर्वक टीका केली
हे आता आपल्याला लक्षात येईल. आता हा धडा आज